राजे विरवादिनीवती नाम विक्रियवतु या गुंधूर्यासी काली या राका या सरस्वती इंद्राणीं बहुतये वरुणानीं स्वस्तये नमस्ते शारदे देवी सरस्वती मध्यपदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव पुस्तकस्तु सरस्वत्यै नमः सकलोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि नमोऽस्तुनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः गोत्रे उत्पन्नः चन्द्रशेखर शर्मणः यजमानः अहं काश्यप गोत्रे उत्पन्नेन सुमन्त शर्मणः ब्राह्मणं संकल्पित शिवमहापुराण कथा निरूपण कर्तारन्पाम् अहं वृणे वृतोऽस्मि कर्म करिष्यामि नमो सुनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षरोर्भावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः सकलाराधीश्वरचितमस्तु सकलानतैश्वरचितम् यावतीर्वै देवता सा सर्वा वेदविधि ब्राह्मणे तस्मात् ब्राह्मणेभ्यो वेदविधे श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. सर्वांना सप्रेम नमस्कार. प्रवचन सुरू करण्यापूर्वी 1 मिनिट शांत बसायचं, डोळे मिटून, आणि प्रवचनाला सुरुवात करायची. श्रीराम.
काल भैरवनाथ महाराज की जय। श्री मंगलनाथ महाराज की जय। भगवती श्री क्षिप्रा माता की जय। सब संतन की जय। सद्गुरु श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। शिव हर शंकर नमामि शंकर। बोला शिव हर नमामि। शिव हर शंकर नमामि शंकर। करुणाकर शिव सांब हरे। करुणाकर शिव सांब हरे। हे गिरिजापति भवानी शंकर। बोलो हे गिरिजापति भवानी शंकर। अनंत अनंत अपार हरे। अनंत अनंत अपार हरे। शिव हर शंकर नमामि शंकर। शिव हर शंकर नमामि शंकर। करुणाकर शिव सांब हरे। करुणाकर शिव सांब हरे। हे गिरिजापति भवानी शंकर। हे गिरिजापति भवानी शंकर। जय जय प्रेमाकार हरे। जय जय प्रेमाकार हरे। शिव हर शंकर नमामि शंकर। शिव हर शंकर नमामि शंकर। करुणाकर शिव सांब हरे। नमः पार्वती पते हर हर महादेव। जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वागुणांचा। आरंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो अनंतया सारिधे पूर्ण वैराग्य जाचे। ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कैलास
राणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा भ्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी कंठे यस्य विराजते हि गरलं शीर्षे च मन्दाकिनी वामाङ्के गिरिजाननं कटितटे शार्दूलचर्माम्बरं माया यस्य रुणद्धि विश्वनखिलं तस्मै नमः शम्भवे जम्बूवज्जलबिन्दुवज्जलजवत् जम्बालवज्जालवत् हस्ताम्भोजयुगस्थकुम्भयुगुलात् उद्धृत्य तोयं शिरः सिञ्चन्तं करयोर्युगेन दधतं स्वाङ्के सकुम्भौ करौ अक्षस्रं मृगहस्तमम्बुजगतं मूर्धस्थचन्द्रस्रवत् पीयूषार्द्रतनुं भजे स गिरिजं त्र्यक्षं च मृत्युञ्जयं तव तत्त्वन्न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः नमो देव्यै महादेव्यै शिवायै नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्मताम् अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकी श्रीरामचन्द्रः पूर्वे दैवतम् श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय भगवान श्री महाकालेश्वरांच्या या अत्यंत पवित्र अशा राजधानीमध्ये श्री क्षेत्र उज्जैनीमध्ये जीवनाचं सर्वांगीण कल्याण करण्याचं सामर्थ्य ज्या अध्यात्म श्रवणामध्ये आहे असं अध्यात्म श्रवण आपल्याकडून घडावं म्हणून शिवमहापुराण ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या त्या पुण्याईला नमस्कार करतो जी आपल्याला इथे घेऊन आलेली आहे. भगवंताची कृपा आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर व्हावी आणि ती अखंड राहावी असं ज्यांना मनापासून वाटतं आणि त्यासाठी भगवंताला आवडणारं जे वागणं आहे जे वर्तन आहे असं सद्धर्माचरण आपल्याकडून घडावं याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे जे धार्मिक सज्जन इथे बसले असतील त्यांना वेगळा नमस्कार करतो. अधिकारी, साधक, तत्वचिंतक, श्रेष्ठाचे कला उपासक, वैदिक, याज्ञिक, समाजातल्या अनेक क्षेत्रातले मान्यवर इथे आहेत. सर्वांबद्दल आदरभाव व्यक्त करतो आणि सद्गुरु श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेनं आपल्यासमोर शिवमहापुराणाबद्दल इतर पुराणांनी काय म्हटलेलं आहे म्हणजे ज्याला महात्म्य असं म्हणतात त्याच्याबद्दल थोडी माहिती आपल्यासमोर ठेवतो. या जगामध्ये जे लोक आहेत त्या लोकांचं वर्गीकरण करत असताना संतांनी, शास्त्रांनी 4 प्रकारानं वर्गीकरण केलेलं आहे.
समर्थांनी दासबोधात असं म्हटलं, सृष्टी जे काश्चराचर जीव दाटले अपार, परिते अवघे चत्वार बोली जेते. 4 कॅटेगरीतले लोक असतात. आपण ऐकला असेल हा विषय, दासबोधात बऱ्याचदा येतो. बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. बद्ध म्हणजे बांधला गेलेला, देहानी बांधला गेलेला, जगातल्या वस्तूंनी आणि व्यक्तींनी बांधला गेलेला, मान अपमानाने बांधला गेलेला. त्याला असं वाटतं हे सगळं खरंच आहे. अशा बद्धांमध्ये 2 प्रकार पडतात, एक पामर आणि दुसरे विषयी. माझ्याजवळ पैसे असल्यानंतर मी सुखी होईन असं ज्याला वाटतं त्याला शास्त्रांनी पामर म्हणजे बिचारा असं म्हटलं. आणि पैसे कमी जास्त असतील तरी चालतील, नसतील तरी चालतील, मला बदलून बदलून विषय भोगायला मिळाले पाहिजेत. म्हणजे खाणं एकच प्रकार आहे. खाणं हा शब्द रसविषय आहे. मग रोज तुम्हाला बटाट्याची भाजी चालेल का? नाही म्हणले, मध्ये मध्ये नाही, रोजच बदललं पाहिजे. याने मी सुखी होईन, विषय बदलल्यानंतर मी सुखी होईन, असं त्यांना वाटतं. ते बद्ध प्रकारातलेच आहेच, पण त्यांना शास्त्राने विषयी असं म्हटलं. ते देवधर्माला जातात की नाही? जातात ना. पामर आहेत ते भगवंताकडे पैसे मागायला जातात, आणि विषयी आहेत ते विषय मागायला जातात. संत सांगतात तुम्ही अशा करता देवाकडे गेला तर कधी सुखी होणार नाही. का? जर त्याच्यामध्ये सुख असतं तर भगवान शंकर भरपूर पैसे आपल्या जवळ ठेवून बसले असते की नाही, आणि चिक्कार विषय बरोबर ठेवले असते की नाही त्यांनी. ज्याच्याकडे आपण जातो त्याच्याकडे ते आहे का? तो आपल्याला देऊ शकतो हे बरोबर आहे. म्हणून देव धर्मामध्ये सुद्धा जे बिचार आहेत, जे पामर आहेत, जे धनाची अपेक्षा करतात, त्यांचा जो देव आहे हा भज्य आहे. ते त्याचं भजन करतात, उपासन करतात, उपास्य आहे म्हणावा. जे विषयी आहेत, ज्यांना या शरीराच्या माध्यमातूनच विषय भोगायचे आणि सुखी व्हायचे असं वाटतंय, त्यांच्याकरता देव हा देणार आहे, दाता आहे. दोघांकरता दाताच आहे. पण पामर आहे तो जरा जास्त स्मार्ट आहे. तो म्हणतो देवा तू मला विषय वगैरे देऊ नको, माझे मी घेतो विकत, तू फक्त पैसे दे. आहे ना ते वाक्य, 33 कोटी देवांकडे माझं काही मागणं नाही, प्रत्येकाने मला 1-1 रुपया द्यावा. पण विषयी जो आहे तो थोडा विवेकी आहे. तो म्हणतो की मी पैसे आणीन हो, गुलाबजाम विकत आणेन हो, पण शुगर असेल तर. म्हणून तो जरा विवेकी आहे. तो सांगतो देवा माझ्या शरीरात ते गुलाबजाम पचवण्याची व्यवस्थाही कर, इन्शुलिन चांगलं सिक्रेशन होऊ देत. त्याच्याकरता देव हा दाता आहे. आपल्याला सिद्ध आणि साधकांबद्दल आता बोलायचं नाहीये. मुमुक्षु जे आहेत त्यांचा जो देव आहे तो ज्ञेय आहे.
जे पामर आहेत त्यांच्याकरता परमात्मा ध्येय आहे, जे विषयी आहेत त्यांच्याकरता तो उपास्य आहे, आणि जे मुमुक्षु पदावर आरूढ झाले, म्हणजे विकास झाला मनुष्यत्वाचा त्यांचा, की या धनाने मी नाही सुखी होणार आहे, एक सर्टन लेवलपर्यंत त्याचं मूल्य निश्चित आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त मूल्य जर दिलं गेलं तर माझ्यासारखा मूर्ख मीच ठरेन. एवढा जो शहाणा आहे, कितीही विषयांचे उपभोग भोगले तरी सुद्धा माझी तृप्ती होणार नाही, कारण आतापर्यंत नाही झाली ना ती. एवढा जो विवेक ज्याच्याकडे आला तो भगवान शंकरांकडे, महाकालेश्वरांकडे याकरता येईल, देवा तुमचं तत्व काय आहे ते मला कळू दे, तुमची कृपा मला द्या. तव तत्वन्न जानामि कीदृशोसि महेश्वर यादृशोसि महादेव तादृशाय नमो नमः. आणि असे भक्त, मुमुक्षु भक्त परमात्म्याला फार आवडतात. खरं सांगा, आपल्याकडे सारखे मागणारे लोक आवडतात का आपल्याशी दोस्ती करून आपल्याला मदत करणारे लोक आवडतात? बोला. सारखं काहीतरी मागणं आहे, मला हे द्या, मला ते द्या. देऊ आपण नाईलाजानं, पण आपण त्यांना मनातल्या मनात भिकारी म्हणू की नाही हो? मला तर हल्ली नेहमी वाटतं, मंदिरात गेलं की देव माझ्याकडे बघत असेल, आला भिकारी. तो दयाळू आहे, बरोबर आहे, पण त्याला सुद्धा कधीतरी राग येत असेल की नाही आपल्याला आपला, की यार इतक्या वेळेला आला पण कधी मला काय पाहिजे विचारायला आला नाही. आणि ही विकसित बुद्धी यावी याकरता आपण या ठिकाणी बसून 7 दिवस शिवमहापुराणाचा थोडासा विचार करणार आहोत. 24,000 श्लोक आहेत. शंकरांना सगळ्यात काय आवडतं? बेलाचं पान, दूध, पाणी, का भगवंताच्या गुणानुवर्णनाचा अभिषेक? कुठला आवडेल बोला. आपण लाडू किती खालो? शुगर नसणाऱ्यांना विचारतो, किती खाल? 2, 4, 5, 10 पुरे म्हणाल की नाही? कपडे किती घालालो? 5, 10, 20, 25, 50 साड्या. याच्यापेक्षा काय तुम्हाला? पण सकाळ दुपार संध्याकाळ तुमची जर स्तुती केली, यथार्थ खोटी नव्हे, तर आपण जर शहाणे असू तर आपल्याला कळेल की मला हा ओळखतोय, आय एम प्राऊड ऑफ हिम, मला त्याच्याबद्दल अभिमान आहे. तसा आपला अभिमान भगवान शंकरांना वाटावा याच्याकरता त्यांच्या तत्वाचा विचार करणं आवश्यक आहे. त्यांच्या कृपेची पद्धती काय आहे हे ओळखणं जास्त आवश्यक आहे. एखाद दुसरं बेलाचं पान कमी जास्त झालं तर बिघडत नाही. अहो, त्यानंच निर्माण केलेला बेल, त्याला काय वाहत आहे? सगळी बेलाची झाडं तर पृथ्वीवर उगवलेली आहेत. पृथ्वी म्हणजे शिवलिंग आहे, असं समर्थांचा अभंगच आहे. आपण पाहणार आहोत हे. पृथ्वी अवघी लिंगाकार, अवघा लिंगाचा विस्तार. आता कोठे ठेवू पाव, जेथे तेथे महादेव. समर्थ म्हणा, रामदास स्वामींचा अभंग आहे. त्यामुळं आपण बेलाचं पान वाहिलं काय नाही काय, अख्खं बेलाचं झाड त्याच्या अंगावर आलंय. पडली तरी त्याच्याच अंगावर पडतात, आणि नाही पडली तरी झाडासकट बेलाची पानं त्याच्याच अंगावर आहेत. फुलं त्याचीच आहेत हो. या केवळ उपचाराने त्याची माझ्यावर कृपा होईल असं वाटतं ज्याला, तो देवाला उपचाराने खरेदी करू इच्छितो. किंवा तरी ही भूमिका लक्षात आली पाहिजे की कुठल्याही गोष्टीने त्याला खरेदी करता येणार नाही. मी त्याला विकला जाणं सोपं आहे. जन्मवरीच्या श्वासा इतुके मोजियले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम. म्हणून चला
शिवपुराणाबद्दल काय काय कोण कोण म्हणतायत याचा थोडासा आपण विचार करूया. स्कंद पुराणामध्ये आलेलं हे महात्म्य, ही सगळी पुराण व्यासाने लिहिलेली आहेत बरं का. द्वापार युगामध्ये 4 युग आपल्याला माहिती आहेत. युग म्हणजे कालावधीचं मापन, आणि त्या 4 युगांना 4 नावं आहेत आपल्याकडे. पहिलं आहे ते सत्ययुग किंवा कृतयुग, एकच नाव, कृत किंवा सत्य. हे 17,28,000 वर्षांचं आहे. दुसरं आहे ते त्रेतायुग, जेव्हापासून राजे लोक निर्माण झाले, क्षत्रिय निर्माण झाले, रक्षण करण्याची जबाबदारी आली. हे 12,96,000 वर्षांचं आहे. तिसरं आहे ते द्वापर युग, हे 8,64,000 वर्षांचं आहे. आणि आत्ता ज्या युगात आपण आहोत त्याचं नाव आहे कलियुग. हे कलियुग 4,32,000 वर्षांचं आहे. हा कुणी काउंट केलाय, कुणी मोजलं? हे व्यासानी. व्यासानं खोडायचं असेल तर आपण मोजा, मग ते आम्ही सांगत जाऊ पोथीमध्ये. आधी एवढा आपला विचार करा, एवढा व्यास विस्तार करू शकतो त्याला व्यास म्हणतात ना. वर्तुळाला मध्यबिंदूतून परिघापर्यंत छेदणाऱ्या रेषेला व्यास असं म्हणतात. व्यासाची व्याख्या काय आहे? व्यास आपण भूमितीमध्ये शिकलोय. केंद्रबिंदूतून दोन्ही परिघांना जोडणारी किंवा छेदणारी रेषा, म्हणजे याला वर्तुळाचा आवाका कळला त्याला व्यास म्हणतात. तसं आपल्या संस्कृतीचा, आपल्या धर्माचा, वेदांचा, सगळ्या ज्ञान परंपरेचा आपल्याला आवाका कळला तर आपण व्यास. अर्धा कळला तर त्रिज्या, बरोबर आहे की नाही? आणि यातलं काही कळत नाही ते नुसते मज्जा. गंभीरता यावी लागते जीवनामध्ये. मला अभ्यास करायचा याचा. हे सगळे मोठे मोठे सायंटिस्ट आहेत ना, आर्किमिडीज असेल, न्यूटन असेल, आत्ता होऊन गेलेले स्टीफन हॉकिन्स असतील, आईन्स्टाईन असेल, त्यांच्या जीवनात प्रयोगांचं गांभीर्य आहे. तसं या शरीराला चालवणारं कोणतं शिवतत्व आतमध्ये बसलंय की ज्या शिवतत्वानं या देहाशी कनेक्शन तोडलं की त्यातला ई जातो. शिवमधला ई म्हणजे ईश्वरी शक्ती. शिव मधला ई गेल्यावर काय उरलं? त्याला नमस्काराला आलोय आपण. सिंबॉलिक होते, तो सर्वत्रच आहे. पण आपण ज्याला सकाळी नमस्कार केला किंवा करणार आहोत तो महाकालेश्वर त्या विश्वाला, फक्त आपला देह नव्हे, हत्तीचा, मुंगीचा, ब्रह्मदेवाचा, सगळ्यांचा आणि अशा अनंत कोटी ब्रह्मांडांचा देह चालवणारा जो आहे ना, तो परमात्मा तिथे बसलाय. 12 पैकी 1 ज्योतिर्लिंग तिथल्या तिथल्या लोकांना जवळ पडावं म्हणून तिथे तिथे 12 वेळा प्रगट झालेला आहे. 12 कथा वेगळ्या आहेत. इथं कसा प्रगट झाला पाहणारच होतं. पण सौराष्ट्र सोमनाथांचे हे शिवमहापुराणात येतं. पहिल्यांदा कुठं आलं? शिवमहापुराणात 12 ज्योतिर्लिंग. त्या व्यतिरिक्त अनेकदा अनेक ठिकाणी प्रकट झाले. 12 म्हटल्यानंतर मग 13वा नाही का? नाही, अनंत आहे तो. अंत अनंत अपार आहे. विश्वाचा अंतही तोच आहे आणि तो मात्र स्वतः अनंत आहे. नैमिषारण्यामध्ये हजारो ऋषीमुनी शांतपणे बसून आपल्या कल्याणाचं कसं
व्यवस्थापन होईल याचं चिंतन करायला बसलेत आणि त्यांच्या भाग्याने त्यांना सूत नावाचे महामुनी वक्ता म्हणून लाभले. बोलायला आरंभ होतो. ऐका. यज्ञकुंडातल्या सूती नावाच्या भागातून प्रगट झाले म्हणून त्यांचं नाव सूत. अशा सूताना यांनी प्रश्न विचारला की महाराज नीट ऐका की तुम्ही सदाच, हे मी स्कंद पुराणातलं सांगतोय. स्कंद पुराणात पुष्कळ काय काय आलेलं आहे. म्हणजे नर्मदा महापुराण सुद्धा स्कंद पुराणात आलेलं आहे. 81,000 श्लोक आहेत. परिशिष्टात्मक पुराण आहे ते. परिशिष्ट म्हणजे यातलं असं सगळं सार. भागवताबद्दल पण आलंय. श्रीमद भागवताबद्दल आपण ऐकलंय ते प्रश्न विचारतात. आम्हाला तुम्ही कल्याण होण्याकरता ज्या आचरणाचं काही विवेचन केलं जाईल असं पुराण आम्हाला तुम्ही सांगा. हे सूत महाप्राज्ञ सर्व सिद्धांत विप्रभो आख्याहि मे कथासारम पुराणानां विशेषतः. आम्हाला तुम्ही काय काय सांगा. पहिल्यांदा माणसानं कसं वागलं पाहिजे हे सांगा. काय होतं, ज्ञानाची पुराणं खूप असतात. हे असं आहे, ब्रह्म असं आहे, ते तसं आहे, तसं आहे. पण मी आज कसं वागू. पण सगळ्यात मोठा विषय काय, मी आत्ता कसा वागू हा मुद्दा असतो. एक असते रॅन्डम शुगर, एक असते फास्टिंग. कसे शब्द माहिती आहेत आपल्याला. पुराणातले नसतील माहिती, पण हे माहिती आहे. पी पोस्ट लंच. माझी शुगर कधी वाढणार आहे. मी काही कुपथ्य केलं असेल तर, बरोबर आहे. आणि मी जर डाएट बरोबर सांभाळलं, एक्सरसाइज बरोबर केले, तर परिणामतः माझी 3 महिन्याची शुगर जी येईल HbA1c, हे राहिलं होतं ना. काय होतं, शुगर चेक करताना 2 दिवस माणसं अलीकडे पुथ्य पाळतात. मला तुम्ही असं आचरण सांगा की आमचं कायमची शुगर नॉर्मल येईल, असा प्रश्न आहे त्यांचा. असं डाएट सांगा, आम्ही ते प्रामाणिकपणानं फॉलो करू. जेणेकरून आमच्या जीवनामध्ये काय होतं, शुगर 400 असते पण वाणीवर एक कणभर येत नाही. एक साधा मुद्दा. आपण एक श्लोक ऐकलेला आहे बघा, समर्थांचा मनाचा श्लोक आहे. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधून पाहे. मना ताची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. जय जय. समर्थ विचारतात, कोणीही सुखी नाहीये. प्रत्येकाला काही ना काही दुःख आहे की नाही. कोई तन दुखी, कोई मन दुखी, चिंता कोई उदास, थोडे थोडे सब दुखी. आहे की नाही सांगा. खोटं काय होतं, दिवाळी बिवाळी आल्यावर कसं काय, मस्त मस्त आपल्याला माहिती काय मस्त. मग त्यांच्या पुढे कुठं रडगाणं गायचं म्हणून आपण काय करतो, छान कसं एकदम मस्त. आपल्याला निश्चित माहित असतं आपण खोटं बोलतोय. दिवाळी सारखा सण आलाय, अमका सण आलाय, आता पाडवा आलाय, रडत बसायचं का. सर्वार्थानं सुखी नाहीये कोणी बघा. सुखी आहोत आपण थोडेसे. प्रवचनातले 2-3 तास आता नाश्ता छान झाल्यानंतर आणि प्रवचन इतकं चांगलं वाजवणं म्हटल्यानंतर सुखीच होणार तुम्ही 3 तास.
सर्वार्थानं सुखी कोण आहे हा प्रश्न आहे त्यांचा. आणि सर्वार्थानं सुखी करण्याची जबाबदारी घेत आहेत ते आपली. शरण का जायचं शिवा महापुराणाला? काठावर बसून सांगू नका आणि काठावर बसून ऐकू नका, त्यामध्ये डुबकी मारा. शिव महापुराणामध्ये असा तो गुलाबजाम पाकामध्ये आंतरबाह्य पाक जाईपर्यंत आतमध्ये बुडवतो की नाही, तसा आपला मेंदू शिवपुराणात बुडवायचा आपल्याला या 7 दिवसात. करून ठेवलेला आहे त्यांनी पाक शिव तत्वाचा. आपल्याला आपला मेंदू त्यात बुडवायचा, म्हणजे पूर्ण दुसरा विचारच येता कामा नये असा त्याचा अर्थ. जराही हवा राहत नाही बघा. तो तळल्यानंतर त्यातलं सगळं तेल गेल्यानंतर मग हळूच आपण त्यात जो सोडतो. घरी करणाऱ्यांना कळेल मी काय म्हणतोय, बाकीच्यांनी नुसतं ऐकून घ्या. बाकीचे वैज्ञानिक असतील किंवा आधुनिक लोक असतील ते तुमच्या सुखाचा विचार करतील, पण संत आपल्या सर्व सुखाचा विचार करतात. ज्यांनी सर्व सुखी असा कोण आहे? तू का म्हणे माझे हेची सर्व सुख, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखा सर्वार्थानं सुखी, म्हणजे दुःखातही सुखी आणि सुखातही सुखी. शब्द लक्षात येतो का? मग आपण सुखातही दुःखी असतो की नाही? घरी 10-20 लोक जेवायला आले, मोठा हॉल, वाढता वाढता डोळ्यात पाणी. का कपभर चहा नव्हता हो द्यायला. आज 10-20 लोकांना मी वाढू शकतोय. सुखातही दुःखी असतो की नाही आपण? शिवपुराण आपल्याला कायमचं सुखी करणार आहे. आणि सुखाचा मर्म जे आहे ते आचरणाशी आहे. घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, आणि त्या कर्मामध्ये अत्यंत छान सुधारणा करणारं जर पुराण कुठलं असेल तर शिव महापुराण असतं. आचरणाकडे दुर्लक्ष झालं, कर्माकडे दुर्लक्ष झालं की प्रारब्ध बिघडतं. म्हणून जसं माठ बनवताना तो जो माठ बनवतो कुंभार चाक समोर आणा डोळ्यासमोर मनातल्या मनात, तर जरा दुर्लक्ष झालं की तो वाकडा होतो की नाही माठ. किती निगुतीनं ते करावं लागतं. धरताना गोळा सगळ्यांचा एकच धरला जातो, तो गरगर गरगर फिरतोय त्याचा, तो बेतान असं ठेवतो. आणि जरा दुर्लक्ष झालं की माठ असा होतो की नाही. तसं आपलं आजचं जीवन बिघडायचं कारण काय? कुठंतरी ईश्वररूपी कुंभारानं आपल्याला बनवायचा प्रयत्न करत असताना आपण त्याला बनवायचा प्रयत्न केलाय. म्हणून मला आचरण सांगा. स्वतःना आनंद झाला. ऐहिक जीवनामध्ये व्रत वैकल्य विचारतात. अमकं व्रत केलं की तमुक होईल, तमकं व्रत केलं की तमुक होईल, हे विचारतात लोक. पण मला याचा आनंद झाला की तुमचा प्रश्न केवळ प्रापंचिक स्वार्थ करता नाहीये, तर सगळ्या अर्थानं कल्याण कसं होईल हे सांगणारा उत्तर द्यावं असा तुम्ही प्रश्न विचारताय. खूप खूप आनंद झालाय मला. सांगतो एक असं पुराण आहे की ज्या पुराणाच्या श्रवणानंतर आचरणामध्ये बदल होतोच नव्हे, ऐकता ऐकताच बदल होत जातो आतल्यात. आणि नुसता बदल होतो नव्हे तर हवं ते फल दिल्याशिवाय ते पुराण शांत होत नाही. अशा त्या पुराणाची ऐट आहे. म्हणजे एकदम स्ट्रॉंग अँटीबायोटिक. आता झाले ना हल्ली नवीन संपूर्ण भारतात अँटीबायोटिकला दादच देत नाहीत बॅक्टेरिया.
असं परवा माझे 2 दिवसापूर्वी आमचे डॉक्टर सांगत होते. कारण काय होतं, आपण जे अँटीबायोटिक बनवतो ना, ते बॅक्टेरिया आपल्या चित्तामध्ये त्या अँटीबायोटिकच्या विरुद्ध अँटीबायोटिक बनवतात. लक्षात येते का बघा मला काय म्हणायचं. ते बरोबर स्वतःचा आकार बदलतात आणि या आकाराचा असेल तर ते बॅक्टेरिया मारावे जावं, त्या आकाराचं नाही म्हणलं ते मारलं नाही जात. केलेली कर्म पातक ज्याला म्हणतात, ती पातक काय होतं की माणसाला असं वाटतं की नाही एक आंघोळ केली की गेली पातक. मध्यंतरी ते गेल्या वर्षी ते प्रयागला मोठ्याच्या मोठा महाकुंभ झाला, आठवत असेल तुम्हाला, महाकुंभ. आणि महाकुंभामध्ये खूप लोक आंघोळीला गेले होते, म्हणजे आम्ही पण गेलो होतो, आपणही गेला असा. तर पुष्कळ मुलाखती आल्या. एक मोठी ऍक्ट्रेस आहे, सिनेमात काम करणारी खूप मोठी अभिनेत्री. तिला विचारलं की कसं काय वाटलं तुम्हाला तिथे आंघोळ करून आलात. ते म्हणले आता नवीन पातक करायला मोकळी, सगळी पापं गेली म्हणे माझी. मुलाखत आहे तिची, मी ते वाचत होतो. माझ्या मनात आलं, गंगेच्या पोटी जन्माला आलेल्या भीष्मांना 2 महिने शरपंजरी पडून राहावं लागलं. गंगेच्या पोटी जन्माला आलेल्या, 9 महिने गंगेच्या पोटात राहिलेल्या, आणि हिचं पातक 5 मिनिटात गेलं. शक्य आहे काय? काहीतरी आपल्या कन्सेप्ट मध्ये चुकतंय. आणि त्या कन्सेप्ट क्लिअर करण्याकरता आपल्याला शिवमहापुराणाचा नीट अभ्यास करणं, या तत्वज्ञानाचा या व्ह्यूनी, या दृष्टिकोनातनं आपल्याला आपल्या संपूर्ण जीवनाचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि शिवमहापुराणाचं महात्म्य सांगायला सुरुवात झाली. ते म्हणाले, शौनका, केवळ जो धन्य आहे त्याला शिवमहापुराणाचे शब्द कानावर पडू शकतात. कारण कानावर शब्द पडायला सुद्धा फार पुण्य लागतं. सगळ्यात मोठं दुःख कुठलं आहे जगामध्ये? दुःख कुठलं मोठं आहे सगळ्यात माहिती आहे? ते म्हणले, प्रवचन लवकर न संपणं. प्रत्येकाला काही ना काही दुःख असतं आपल्याला माहिती आहे, पण प्रत्येकाला दुःख वेगळं असतं. व्हरायटी ऑफ दुःख. यांना दुःख आहे ते त्यांना नाहीये, त्यांना येते मला नाहीये, मला येते यांना नाहीये, यांना येते त्यांना नाहीये, आणि त्यांना येते तुम्हाला नाहीये. प्रत्येकाला दुःख वेगळं आहे. आणि प्रत्येकाला असं वाटतं माझंच दुःख तुमचं बरं आहे. हो बुवा, तुम्हाला सारखी नवीन नवीन गावं फिरायला मिळतात, नवीन नवीन जेवण खाण्याचे पदार्थ खायला मिळतात. परवापर्यंत तुम्ही गोव्याला होता, त्यानंतर कुरुक्षेत्रावर होता, आता इथून नागपूरला जायचंय. किती छान खाण्यापिण्याचे पदार्थ. परवा नाशिकला होतो आणि मी म्हणतो तुमचं बरं आहे हो, तुम्ही एकाच ठिकाणी घरी असता, डाएट तुम्ही फॉलो करू शकता, मला काय वाढतील ते जेवावं लागतंय. कुणाला आरोग्याचा त्रास आहे, कुणाला नातेवाईकांचा त्रास आहे, कुणाला संपत्तीबद्दलचा त्रास आहे, कुणाला टेन्शन येतं कुठल्या तरी गोष्ट. प्रत्येकाला काही ना काही त्रास आहे. पण सगळ्यात मोठा त्रास सगळ्यांना जर कुठला असेल, सगळ्यात मोठा, तर भीय सीमा मृत्यू श्रुती आहे. सगळ्यांना एक त्रास अनिवार्यतेनं भोगावा लागणार आहे, तो म्हणजे मृत्यू. त्याला और नाही. आरोग्याचा त्रास असतो, पण सगळ्यांना आरोग्याचा त्रास नसतो. प्रेमी जनांच्या वियोगाचा त्रास असतो, पण सगळ्यांना तो नसतो. शिक्षण कमी असण्याचा त्रास काही लोकांना असतो, पण सगळ्यांना तो त्रास नसतो. पण मृत्यूचा त्रास, मृत्यूचं दुःख सगळ्यांना, कॉमनली, सामान्यतः सगळ्यांना भोगावं लागणार आहे. आणि सगळेजण कशाला घाबरतात? तर मरण्याला घाबरतात. 2 कारणाने घाबरतात. एवढं मिळवलंय ते सोडून जायचंय, आणि दुसरं कुठं जायचं माहित आहे की नाही? बोला. महाराज गप्प झाले. 2 तास पाय घट्ट धरून ठेवले होते. 2 तास आपल्याला प्रवचनात एका मांडीवर बसता येत नाही, एका असं करतात लोक. मला सांगायचंय काय की कधी कृपा झाली समजावं.
आपली मर्यादा आपल्याला कळायला लागली. बरं, हे तुम्ही नाशिवंत लोकांसमोर जाऊन बोलायला पाहिजे अपेक्षाच नाहीये. आपल्याला कळावं आणि देवासमोर बोलावं एवढाच मुद्दा आहे. करचरण कृतम वा कायजम कर्मजम वा, रोज एकदा श्लोक म्हणावा. काय करू मी? ते म्हणाले मला ते काही कळत नाही. या सगळ्या पातकांचा उद्धार एका शिवमहापुराणाच्या श्रवणाने होतो. मी तुझ्या करता पलीकडच्या ओरीत पुन्हा एक पुराण सांगतो, तुझ्या एकटी करता पुराणिक म्हणून. आता माझं हे संपलंय, पुराण संपलं, म्हणजे आज समारोप होता. परत 7 दिवस सांगतो, 11 दिवस असतं हे शिवमहापुराण. जसं भागवत सप्ताह आहे तसं शिवमहापुराण 11 दिवस, रामकथा 9 दिवस, प्रत्येकाचे दिवस ठरलेले आहेत. आणि पुन्हा तिच्या एकटी करता येणे परत शिवमहापुराण सांगितलं. आता 4 लोक येऊन बसले असतील, बट तिच्याकडे काहीच नव्हतं द्यायला, मी तुम्हाला देणार काहीच नाही कारण मीच भिकारी आहे. ते म्हणले त्याचा काही विचार नको करू, देणारा परमेश्वर असतो. आणि 11 दिवस इतकं शांतपणानं हिनं ऐकलं. आणि ऐकता 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 हे बघा, आय मस्ट रिमेक माय सेल्फ. आपल्या घरातली संरचना बदलल्याबरोबर घराचा आवार वाढतो की नाही हो? प्लेटोनी शब्द वापरलाय कॅथॉर्सिस. व्हेंटिलेट होतो मनुष्य, क्लीन होतो ऐकल्यानंतर, स्वच्छ होतो. कारण आपल्या आपल्या कूपमंडकृतीनं आपण सगळेजण आपापल्या घरी राहत असतो, मी आणि माझं, मी आणि माझं. पण असे घरातनं बाहेर पडलो, एक्सपोजर, कुठेतरी शांत बसून कोणाचंही ऐकावं प्रवचन कीर्तन. त्या प्रवचनकार कीर्तनकाराला काही कळतंय म्हणून जायचं नाही. मी नेहमी उदाहरण सांगतो याला, की आरशाला काही अक्कल असते म्हणून आरशात पाहतो का आपण? हा, तो काय मला दाखवणार आहे माझा चेहरा, मला माहिती आहे माझा चेहरा आहे, असं म्हणतो का कधी आरशाला? पण आरशात पाहिलं की कळतं, अरे जरा जरा टिकली इकडं झाली आहे, कुंकू इकडं झालंय, चेहऱ्यावर इथं डाग, इथं सांडलंय काहीतरी, बुक्का लावताना सांडलाय. सांगतो की नाही बुक्का आपल्याला, तो आरसा सांगतो की नाही? माझे गुरुजी सांगतात, चेहऱ्यावरचा डाग दाखवतो त्याला आरसा असं म्हणतात, आणि अंतःकरणावरचा डाग दाखवतो त्याला निरूपण म्हणतात. एकदम सोपं. आपल्याला जर कोणी घरी येऊन सांगायला लागलं की तुम्ही उशिरा उठता, हे काय बरोबर नाही, तुम्ही अमुक अमुक करता, ते काय बरोबर नाही, आपण त्याला काय म्हणू? आला मोठा शहाणा म्हणू की नाही? अक्कल शिकवायला असं म्हणू आपण. पण हेच जर ज्ञानोबा तुम्हाला सांगायला आले की जरा मर्यादित विश्रांती घ्यावी बरं, नाम घ्यावं बरं, तर आपण ऐकू न ऐकू सोडून द्या, पण निदान उर्मट तरी बोलणार नाही की नाही? म्हणून निरूपणाला जाऊन बसायचं. आणि अतिशय शांतपणानं हिनं ऐकलं. शिवकृपा झाली. शिवकृपा झाल्यानंतर प्रामाणिक वैराग्य आलं. आणि परिणाम असा झाला, त्याचा परिणाम असा झाला की आपोआप त्याची पातकं डिलीट व्हायला लागली, नाही शिवायला लागली. त्या मोबाईलमध्ये एक शब्द असतो, इरेस. एका शिवपुराणाच्या प्रामाणिक, कारण तिनं प्रामाणिकपणानं ऐकलं. तिनं 2-4 वेळा घड्याळ पाहिलं नाही, 12:30 झाले का, 12:30 झाले का, 12:30 झाले का. कारण माझ्या समोर त्यांनी घड्याळ बरोबर लावलंय बघा. पूर्ण त्यात रमून गेली, कारण तिच्या डोळ्यासमोर एकच आउटलुक होतं, माझा उद्धार, माझा उद्धार झाला पाहिजे. ऑप्शन्स नाही, ए प्लॅन, बी प्लॅन, नो प्लॅन, ए सुद्धा नाही, त्याच्या आधीचा काय असेल तो प्लॅन. ए नंतर बी, हे अपेक्षित आहे. हो, ए नंतर बी येऊ शकतो, 1 म्हणल्यावर 2 येऊ शकतो, 2 म्हणल्यानंतर एकच तिच्या समोर ध्येय होतं, पण एक म्हणायचं नाही. ते आमचे एक महाराज परवा बोलत होते, म्हणले आपण ओळख करून देताना, हा माझा एक मुलगा, हे आमचं एक घर,
तशी आमची एक बायको असं म्हणतो का म्हणले कधी? एकच असते की नाही? पण म्हणलेलं चालतं का म्हणे? ही आमची एक बायको. म्हणजे त्यांना लगेच कळतं दुसरी आहे वाटतं कुठेतरी, असं वाटू शकतं ना समोरच्याला. तसं एक म्हणून त्याला ब्रह्माला म्हणतात एकमेवाद्वितीय. अद्वितीय शब्द त्याकरता वापरला जातो. तर एकच ध्येय तिच्यासमोर. मला शंकरांची कृपा पाहिजे, मला बाकी काही नको. मेरे तो गिरीधर गोपाल दूसरा न कोई. आणि परिणाम असा झाला, तळमळीनं केलेलं थोडं साधन सुद्धा खूप फल देतं. पूर्ण कथा तिनं ऐकली आणि देवानं तिला अपग्रेड केलं. देह पडला तिचा तिथे केव्हा तरी, म्हणजे प्रारब्ध असेपर्यंत. प्रारब्ध म्हणजे या जन्मीचं भोगायला आणलेलं कर्म, त्याला प्रारब्ध म्हणतात. ते संपेपर्यंत देह पडत नाही बरं का. साक्षात्कार झाला तरी साक्षात्काराने नवीन कर्म तयार होत नाही, एवढंच आहे. पण पूर्वीचं जे केलेलं आहे ते भोगावंच लागतं. आणि त्याप्रमाणे केव्हा तरी देह पडला. आनंद झाला, तिनं स्वतःला शिवस्वरूपामध्ये अर्पण केलं. आणि देह जेव्हा तिचा पडला त्यावेळेला तिला न्यायला शिवलोकातून एक छान विमान आलं. तो देह, या शरीर, पृथ्वी नावाचं तत्व ज्या शरीरात जास्त आहे त्याला पार्थिव देह म्हणतात. विविध प्रकारचे देह. तेज नावाचं तत्व ज्या शरीरामध्ये जास्त आहे त्याला तैजस देह म्हणतात. पाणी ज्या शरीरामध्ये जास्त आहे त्याला आप्य देह म्हणतात. वायू तत्व ज्यामध्ये आहे त्यामध्ये वायुदेह असं म्हणतात. आणि ब्रह्मदेवाच्या शरीरामध्ये आकाश तत्व जास्त आहे म्हणून त्याला आकाशज म्हणतात. बरं, ब्रह्मदेवाच्या अनेक नावापैकी योग वसिष्ठातलं नाव आहे आकाशज. त्याच्यात आकाश तत्व जास्त आहे ब्रह्मदेवाच्या शरीरामध्ये. असं प्रत्येकाच्या शरीरात आहे. तसं आपलं शरीर कुठलं आहे? आपल्या शरीरात काय जास्त आहे? पृथ्वी तत्व जास्त आहे, जडत्व जास्त आहे ना, म्हणून 90 किलो. आपलं सगळ्यांचं, प्रत्येकाचं काहीतरी वजन आहे ना, म्हणून तो इथेच ठेवावा लागतो. एकदम हलके देह होऊन जातात ना, त्यांना या देहासकट वरती जाता येतं. तुकाराम महाराज या देहाला घेऊन गेले कारण त्यांचा इथला देह तिथं चालेल इतका चांगला झाला होता, कारण त्याचा दुर्गंध नव्हता. धर्मराजाचा देह इतका चांगला झाला की तू या देहासकट आलास तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तसं माझी चांगल्या प्रकारची कार सुद्धा मला अमेरिकेत नेता येईल का? नाही नेता येणार, कारण ही कार तिथं चालत नाही. पण मी जर अशी कार बनवली की जी तिथेही चालेल आणि इथेही चालेल तर नेता येईल की नाही? असं इथल्या इथं पृथ्वीचा विचार करा. म्हणजे हे असे अनेक लोक आहेत, हे लक्षात ठेवाले. अनेक लोक मानल्याशिवाय तुम्हाला ही पुराणं लक्षात येणार नाहीत. आपलं जे ज्ञान आहे ते ग्राउंड फ्लोअरवरचं ज्ञान आहे, म्हणजे फक्त पृथ्वीवरचं ज्ञान आहे. तेही सगळं माहिती नाही आहे बरं आपल्याला. आपल्या पृथ्वीवरचं तरी सगळं माहिती आहे का? समुद्र किती खोल आहे, कुठं किती खोल आहे माहिती आहे का? मारा बरं बुडी. नाही माहिती आहे. बाकी सोडून द्या, आपल्या शरीरातलं आपल्याला माहिती आहे का सगळं? माझ्या पदरचं बोलत नाहीये मी, समर्थांनी सांगितलेलं आहे ते बोलतोय. आपुल्या शरीरामधील न कळे तेथे तो इतरांचे काय कळे. आपलं खूप फार मर्यादित ज्ञान आहे माझ्याजवळ, तुमच्याजवळ, सगळ्यांच्या जवळ खूप मर्यादित. थोडंसं काहीतरी माहिती आहे. मला एवढ्या करता सांगायचं हे की असे अनेक लोक आपल्याला मानावे लागतील. काहीतरी त्यांना सांगायचंय, काहीतरी त्यांना सांगायचंय, असा विचार करा. तर शिवलोक नावाचा जो लोक आहे, बघू आपण, फिजिक्स येणार आहे. शिव महापुराणातलं फिजिक्स आहे. जसं 5व्या स्कंधात भागवतात फिजिक्स येतं, म्हणजे आपल्या पूर्ण ब्रह्मांडाची रचना येते. कसे ग्रह आहेत, किती मोठे आहेत, किती लांब आहेत, कितीपर्यंत ते सूर्य, एक सूर्य नाही असे हजारो सूर्य आहेत आपल्या आकाशगंगेमध्ये. आपल्या गॅलेक्सीमध्ये हजारो सूर्य आहेत, त्यातला एक सूर्य आपल्याला दिसतो, त्यातली एक पृथ्वी आपल्याला माहिती आहे. बरं, याचा विचार करायला पाहिजे, कारण हे मंत्र आले तिथे. मी माझ्या पदरचं काहीच सांगत नाहीये. असो, आणि तो देह तिथं पडला, तो खितपत पडला. त्याला कुत्रे मांजरे कोल्हे खातायत ते जाऊ द्यात, कारण ते त्या देहाचं प्रारब्ध इथलं आहे. पण त्या देहातनं निघालेला जो सूक्ष्म देह आहे त्या देहाला अत्यंत आदराने त्या शिव दूतांनी विमानात बसवलं. तिला दुसरा चांगला पवित्र असा
एका सुंदर स्त्रीचा, अप्सरेसारख्या स्त्रीचा देह दिला बरं का, आणि त्या देहानं तिला शंकरांच्या इथे नेलं आणि इतक्या श्रद्धेनं ऐकलं होतं तिने की शंकरांना खूप आवडले, ते जीव आवडतात त्यांना, आणि एकदम समोर जाऊन उभी राहिली ती आणि तिनं नमस्कार केला. चंचूला हात जोडून समोर उभी आहे. सांजली सांग उदाम प्रेमणा संतुष्टाच विनीतिका आनंदा अश्रू जलैर्युक्ता रोमहर्ष समन्विता. गळगळ गळगळ त्या देहातनं डोळ्यातनं पाणी वाहते. तिला खूप एक्साइट झाली ती की मला शंकरांचं दर्शन झालं, मला शंकरांचं दर्शन झालं. एक वेळचं शिवपुराण ऐकलं आणि खूप आनंद झाला. अष्टसात्विक भाव तिचे जागे झाले. प्रभूने तिला जवळ बोलावलं, मस्तकावर हात ठेवला तिच्या आणि पार्वतीकडे पाहिलं. पार्वतीनं तिचा हात धरला ना आपल्या शेजारी बसून घेतलं, तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं, तू आमची भक्त नाहीस, तू माझी सखी आहेस. पार्वतीने मैत्रीण मानलं तिला. हे बघा, समाजामध्ये लोक जे बोलतात वागतात ना, ते त्यांच्या इंटरेस्ट प्रमाणे वागतात. हे लक्षात ठेवा. त्यांचा काही स्वार्थ असेल तर ते असे सगळे वागतील. बरोबर विरुद्ध परमार्थात आहे. सद्गुरू म्हणा किंवा भगवंत म्हणा, आपली श्रद्धा, आपला भाव कसे आहेत त्याप्रमाणे वागतात. म्हणून ऐकलेलंच वाक्य मी कॉपी पेस्ट करतो की प्रदर्शनाचं महत्व जिथं आहे त्याला प्रपंच म्हणतात आणि दर्शनाचं महत्व आहे त्याला परमार्थ म्हणतात. तिथं प्रदर्शन करायची गरज नाहीये. माझे किती मोठे नाम आहेत, माझ्या गळ्यात किती रुद्राक्षाच्या माळा आहेत, किती जटा वाढल्यात माझ्या. शंकर यातलं काही पाहत नाही. ते दुर्लक्ष झालं म्हणून जटा वाढले सोडून द्या, की मी शंकरांच्या भक्तीत इतका रत झालो की मला दाढी करायला वेळ नाही, असं असू शकतं. पण दाढी वाढली म्हणजे मी शंकरांची भक्तीच केली तेवढ्या वेळात असंही समजायचं कारण नाही. काही नाही पडलेलो देवाला, फक्त प्रामाणिक भाव. भाव भावतो भावतोची देव, भावतोची देव, भावतोची देव, भावतोची देव. भावतोची देव, भावतोची देव. यदर्थी संदेह धरू नका, यदर्थी संदेह धरू नका. भाव भक्ती फळे भावे देव मिळे, भावे भक्ती फळे भावे देव मिळे, भावे भक्ती फळे. भावे भक्ती, भावे भक्ती, भावे भक्ती फळे, भावे देव मिळे.
परमार्थ प्रांत हा भावाचा प्रांत आहे, तो कर्माचा प्रांत नाहीये. भाव निर्माण होण्याकरता कर्म करायचं असतं एवढंच, पण कर्म थांबतं आणि भाव सुरू होतो. भावे भक्ती फळे भावे देव मिळे, निज भावे सोहळे स्वानंदाचे. भाव तोची देव, भाव तोची देव, भाव तोची देव, भाव तोची देव, भाव तोची किती फास्टली, किती कमी वेळात तिच्या चित्तामध्ये योग्य बदल झाला असेल. प्रायः चित्त म्हणजे काय? प्रायः म्हणजे परत पहिल्या ठिकाणी. चित्त म्हणजे आणणे. चित्त तिथं पहिल्या ठिकाणी आणणे. जेवढं पवित्र चित्त आधी होतं वाईट कर्म केल्यानंतर ते अपवित्र झालं. पुन्हा प्रायः म्हणजे पहिल्या जागेवर आणणे, याला प्राय चित्त असं म्हणतात. पुन्हा परत गाडी होती तिथे आणून लावणे. शब्दाचा विचार करायचा नाही. मी समर्थ म्हणाले विचार करत राहा, म्हणजे आपल्याला त्यातल्या गोष्टी उलगडत जातात. उलगडल्यानंतर कर्म सुचतं, काय करायला पाहिजे सुचतं, काय टाळायला पाहिजे हे सुचतं. खूप आनंद. आता शंकरांचं भजन रोज ऐकते. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितन. आणि दी नियरेस्ट फॉर पार्वती अँड शंकर. अगदी तिथेच बसते, शंकरांच्या पायाजवळ बसते, चांगल्या चांगल्या गजरे विणून देते. आनंदच हो. या लोकात गेल्यानंतर वाईट वासना, खुन्नस, एकमेकांच्या विरुद्ध आज तर काही काही राहतच नाही. नाही तर तो घेणारच नाही आपल्याला तिथे. खूप आनंद. आणि एक दिवस तिच्या मनात आलं की माझी तर सद्गती झाली, माझ्या नवऱ्याची परिस्थिती कशी आहे त्या देहातल्या, असं तिला वाटलं. सहज वाटलं. पार्वती देवीने ओळखलं. चंचुला इधर आओ, क्या चल रहा है अंदर? डोक्यात काय चाललंय तुझ्या आता? अहो, डोक्यात काय चाललंय हे आपण ओळखतो. आता प्रवचन संपवायची वेळ. लगेच चेहरा सांगायला लागतो. बुवा आता एक 15-20 मिनिटात, अर्ध्या तासात थांबाल ना, 12:15, 12:20 पर्यंत. म्हणजे एक एक दिवस पुढे जाईल ना, तसं तसं शिवपुराणामध्ये आपल्याला समर्पित होण्याची, सगळं विसरण्याची क्लुप्ती येईल. पण आता आपण प्रपंचातनं उठून इथं आलोय ना. पहिल्या दिवशी आपण मेंटली फिट नसतो. शरीराचा मुद्दाच नाही. शरीरातलं लक्ष गेलं एकदा की किती वाजले कळत नाही. हो, काही लोकांचं तसंही झालं असेल प्रवचनात. किती वाजले हो? एका गावाला गेलो मी, तिथं मी 2 तास, 2.25 तास कीर्तन केलं. आमच्या गुरुजींनी सांगितलंय कधी थोडं जास्त सांगत राहा. भेंडीवाली जशी भेंडी थोडी जास्त टाकते की नाही, किंवा दूधवाल्यानंतर थोडंसं दूध असं टाकतो, तसं नेहमी 2 तास म्हणलं तर 2.25 तास करावं. तसं केलं मी. 2.5 तास केलं. तो मागं बसलेला एक जण होता, तो प्रसाद वाटणारा गेला. संपलं कीर्तन. तो म्हणला काय तुला उचलेपर्यंत करू काय कीर्तन? मुद्दा काय, हळूहळू आता संध्याकाळी अजून आपली इफिशियन्सी वाढलेली असते. हे मी जनरल बोलतोय बरं. इथं असेही श्रोते असतील, काही नाही बुवा तुम्ही 8 तास बोला, आम्ही 8 तास ऐकू, असेही श्रोते असू शकतात. पण सगळ्यांचा एक विचार करून प्रवचनकारांना प्रवचन करावं असं म्हणतात, म्हणून बोललो मी. मुद्दा असं सांगतोय की तिच्या मनात आलं की माझी सद्गती झाली एक वेळच्या श्रवणाने. माझ्या पतीची काही का असे ना, थोडा काळ तो जीव माझ्या बरोबर होता ना, पती या नात्याने. आणि हे पार्वती देवीने ओळखलं आणि लगेच प्रश्न विचारला. अहो, समस्या राहतच नाही, तिला जगदंबा म्हणतात.
समस्या चालतच नाही, त्याला शिवतत्व म्हणतात. बोल. बरं ही खोटारडी नाही आहे, नाही तसं काही विशेष नाही. तिला प्रश्न विचारला की काहीतरी जो गोंधळ आहे आतमध्ये, सांग. तिनं प्रांजळपणानं सांगितलं, आई साहेब, मी शिवमहापुराणाच्या श्रवणाने, एक वेळच्या श्रवणाने माझं जीवन बदललं आणि न भूतो न भविष्यती अशी कृपा माझ्यावर झाली, आपल्या दोघांची, शिवांची, शक्तींची. माझी कुठली योग्यता नाही. मला वारंवार जाणवतं की मी तुमच्या शेजारी तुमच्या प्रेमाने बसली आहे, माझ्या योग्यतेने बसलेली नाहीये. हे जोपर्यंत वाटतंय तोपर्यंत ठेवून घेतो तू. कारण सत्वगुणाचाही अहंकार होतो असं भागवताने सांगितलंय. गोपीगीत 9वा स्कंद. त्या गोपींना वाटलं आला की नाही कृष्ण आमच्यावर नाचायला, मग आम्ही आहोतच तशा. माझी योग्यता आहे म्हणून मी इथं आहे असं वाटल्याबरोबर भगवान गोपालकृष्ण अदृश्य झाले आणि नंतर गोपीगीत म्हणावं लागलं त्या गोपींना. म्हणून सत्वगुणाचाही अहंकार होऊ शकतो, चांगुलपणाचाही अहंकार होऊ शकतोच. फार डेंजर आहे हे. डिटोनेटर बॉम्ब असतात ना, पेरलेले बॉम्ब असतात बघा, पेरलेले. कधी आपण उडू सांगता येत नाही. अत्यंत सावधानतेचं चालणं आहे. पुढं 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 कधी कशाचं काय वाटेल सांगता येत. पेटी मोठी गेली होती पण नाही कसं असो. माझ्या मनात असं आलं, माझे पतिराज कुठे आहेत? याला पत्नी म्हणतात. पत्नी कशाला म्हणतात? 6 गोष्टी सांगितल्यात पत्नीबद्दल. कार्येषु मंत्री. काही घरात महत्वाचं कार्य असताना तिला विचारल्याशिवाय करता कामा नये. त्यावेळेला तिनं मंत्र्याची म्हणजे अशी मंत्रणा करायची, असा मंत्र द्यायचा की ज्यानं आपल्या घराचा उद्धार होईल. ही जबाबदारी आहे. हा फक्त स्तुतीचा श्लोक नाही आहे, जबाबदारीवाचक श्लोक आहे. कार्येषु मंत्री वचनेषु दासी भोज्येषु माता शयनेषु रंभा मनोनुकूला क्षमया धरित्री षड्गुण्यमेतद्धि पतिव्रतानां. 6 गोष्टी पतिव्रते करता, स्त्री करता सांगितल्या. 6. पतिव्रता म्हणजे केवळ फिजिकली एकमेकांशी प्रामाणिक राहणं असला इतका फालतू विचार करूच नका. फार मोठा विचार आहे तो. पुढे येणार आहे. पतिव्रता श्रेष्ठ पार्वतीला उपदेश करणार आहे, तिच्या आईची मैत्रीण. तो शिवमहापुराणात पहिल्यांदा आलाय. कारण प्रपंच नेटका असणं ही आपली सगळ्यात पहिली जबाबदारी सांगितली. तो नेटका कशाने होतो? तो फक्त फिजिकली चांगलं राहण्याने होत नाही, तो मेंटली चांगलं राहण्याने होतो. आणि जबाबदारी कार्येषु मंत्री. जिला विचारल्यानंतर तिनं सल्ला दिला की घराचं कल्याण होईल, अशी जबाबदारी पार पाडते, तिला पत्नी म्हणतात. वचनेषु दासी. घरात काही वेळा चिडचिड होते, अमुक होतो तमुक होतो, त्यावेळेला तिनं खोटं एक नम्रता, हो काही काळजी करू नका, सगळं करते. वचनेषु दासी. असे झेलायची त्यांची आज्ञा. घरात मुलाचं पटत नाही, वडिलांचं पटत नाही, पुरुष अहंकारीच असतात. मी कष्ट करतो, मुलगा म्हणतो मला कळतंय, मी लॉ करतोय. मग ते दोघांचा समन्वय कोण साधते सांगा? आई साधते की नाही? मुलाला पतीच्या बाजूने सांगते आणि पतीला मुलाच्या बाजूने सांगते. अहो आपलं लेकरू आहे, नका रागवू त्याला. तुम्हाला त्रास होऊ नये करता तो कष्ट करतोय. आणि वडील बाहेर गेले की बाळा, त्यांचा अनुभव म्हणून ते बोलले रे, तुला वाईट वाटून घेऊ नकोस. जणू त्यांचं वचन झेलण्यासारखं दाखवते, तिला दासी म्हणतात. वचनेषु दासी. कमीपणा नाहीये. प्रपंच नेटका होणं महत्वाचं आहे. तात्पुरतं असतं हे, रोज दासीपणा करावा लागत नाही. भोज्येषु माता. घरातल्या लोकांना जेवायला वाढताना ती कुठल्याही नात्यातली असेल तरी ती आई सांगितली आहे बरं. पत्नी असेल तरी जेवायला वाढताना ती त्या पतीची आई आहे. जेवायला वाढताना भाऊजाई असली तरी ती आई आहे, आई असली तरी ती आई आहे, वहिनी असली तरी ती आई आहे. भोज्येषु माता.
म्हणजे घरी स्वयंपाक करणाऱ्यांना कळेल मला काय म्हणायचं ते. हे परदेशात फार मोठा प्रॉब्लेम आहे. मी परवा बोललो, म्हटलं तुम्ही सगळ्या स्त्रिया जघन्य अपराध करताय. काय आपल्या नवऱ्याला ताजं वाढत नाही आहेत. त्यांनी मला परत बोलवलं, म्हणजे माझं बोलणं आवडलेलं दिसतंय त्यांना. आपल्याकडे उजाडू घातलंय तसंच. अरबपती असतात नवरे, तरी जेवायला वाढायला बायको नसते, ते नोकर वाढतात. रामूगडी जेवायला वाढतो. कुणाच्या पेशी जाणार त्या भात आमटीत पोळीत, सांगा बरं. पोळ्या करताना तिच्या पेशी गेल्या पाहिजेत ना त्याच्या पोटात, म्हणजे मग एकमेकांच्या पेशींबद्दल आकर्षण राहतं. हा फार सूक्ष्म विचार आहे. असो, मी आता नको त्या विषयात जात नाही. भोज्यशु माता शयनुषु रंभा याच्याबद्दल जास्त बोलत नाही. मनोनुकूला, सगळ्यांची मन सांभाळते, पुन्हा कल्याणाचं तेच करायला लावते युक्तीने. क्षमया धरित्री, कोणी चुकलं तर जमिनीप्रमाणे क्षमा. धरित्री म्हणजे जमीन. जमीन क्षमा करते की नाही. आपण सकाळी पळायला जातो म्हणजे लाथा मारायला जातो की नाही तिला. पळतो म्हणजे काय करतो, बुटासकट लाथा मारतो ना. रागावते का, आपली शुगर कमी करते ना तेवढी. किती मोठा विचार केलाय बघा. क्षमया धरित्री षाडगुण्य मेथद्दी पतिव्रताना. आणि अशा पतिव्रतांच्या घरी दत्तात्रय जन्माला येतात, हे विसरू नका. माय राईट असं म्हणणाऱ्या नटणाऱ्या डॉलच्या घरी दत्तप्रभू येतील का मुलगा म्हणून, आई म्हणून हाक मारायला तिला. भारतीय संस्कृती लक्षात घ्या, बाकी काही मला सांगायचं नाही. हे चूक का हे बरोबर मला काही म्हणायचं नाही. हे आहे आपलं असं आहे. तेव्हा मेल्यावरही ती विचार करतीये आपल्या नवऱ्याचा. म्हणजे ती मेली आहे, तो केव्हाच मेला आहे. आणि तिकडे ती शिवलोकात आहे, शंकरांच्या इथे बसली आहे, पार्वतीच्या इथे. आणि काय भाजी बिजी चिरत असेल, तोंडल्याची काय जे असेल करत. आणि तिच्या मनातलं पार्वती देवीने ओळखलं आणि विचारला प्रश्न की बाळा काय वाटतंय तुला. ती म्हणाली माझे पती कुठे आहेत आणि त्यांचा उद्धार झाला का. माझे गुरुजी नेहमी सांगतात, सगळ्या स्त्रिया पत्न्या नसतात आणि सगळे पुरुष पती व्हायच्या लायकीचे नसतात. महत्वाची वाक्य आहेत ही, म्हणून बोललो. पुढे जाऊया. ऐकलं आणि पार्वतीने बोलवलं त्या कोणाला तरी, तुंबर म्हणा, त्यांचा कोण जो शृंगी, नंदी, भृंगी. ए शृंगी इकडे ये रे, जरा कॉम्प्युटर काढ. हा, आणि ते बिंदूक टाक बरं त्याच्यात. हिच्या नवरा कुठे आहे बघ बरं, सर्च कर त्याचं लोकेशन. पृथ्वीवरच्या विंध्याद्री पर्वताच्या दऱ्याखोऱ्यामध्ये महाभयंकर वावटळ पिशाच्च झाला होता तो. अत्यंत तहान लागते पण पाणी पिता येत नाही. अतिशय भूक लागते पण काही खाता येत नाही, कारण शरीरच नाही. मग कमकुवत लोकांच्या हृदयामध्ये शिरायचं, लोकांच्या अंतःकरणात शिरायचं. कमकुवत मनाचे लोक असतात ना, म्हणजे भूत लागलं म्हणतो. आणि त्यांच्या जिभेनं ते खात असताना त्याची चव या जिभेत जाऊन बघायची. पोट भरतच नाही, तृप्ती होत नाही, पण भयंकर असे ते वागतात बघा लोक. हशांच्या अंगातला शिरतोय आणि तो भयंकर असा तो वावटळीप्रमाणे चंचल, अतिशय अतृप्त असतात हे आत्मे, भयंकर असतात ते. पार्वतीने सांगितलं असं असं आहे, तो तुझा बिंदू इतका भयंकर पिशाच्च झालेला आहे. तो कुठे आहे? विंध्याद्री नावाचा जो पर्वत आहे, चंबळचं खोरबीर तिकडे, तिथे एक भयंकर पिशाच्च झालाय. जाणाऱ्या येणाऱ्याला तो पकडतो आणि त्यांच्या चित्तात शिरून विषयांचे भोग ते जेव्हा घेतात त्यावेळेला तो अनुभव घ्यायचा प्रयत्न करतो आणि तृप्ती होत नाही, पण निदान आभास होतो त्याला. आणि नवीन 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 लोकांना शोधत असतो. भयानक स्थितीत गेलाय तो. तिच्या डोळ्यात पाणी आलं. का? काही असो, थोडासा काल माझा त्याच्याबरोबर गेलाय. आणि दुसरं म्हणजे मी त्याच्यावर प्रेम केलंय, त्यांनी जरी माझ्यावर केलं नसलं. सज्जन लोकांना नेहमी चांगलं व्हावं असं वाटतंय, लक्षात ठेवा. आपला काय त्याचा संबंध? असं वाटलं की पक्क समजायचं आपल्यातला चांगुलपणा कमी पडतो.
आपला काय इस्रायलचा संबंध? अहो, इस्रायलचं चांगलं झालं पाहिजे. त्या यहुदी लोकांवर अनन्वित अत्याचार केलेत सगळ्या जगाने. मग इराणचं वाटोळ होऊ दे का? नाही, त्यांचंही चांगलं व्हावं. आपला काही संबंध नाही तरी आपल्याला नुसतं आतल्यात कणभर जरी वाटलं तरी पक्क समजा आपण सज्जन आहोत. आपण काय करू शकतो तिथे? इस्रायल किंवा बाजूने लढायला जाऊ शकतो का? अहो, दूध वेळेवर बंद करता येत नाही आपल्याला. ते मिसाईल काय सोडणार आपण? पण आपल्याला आतनं नुसतं वाटलं पाहिजे आपण सज्जन आहोत. हे समजण्याचं सगळ्यात लक्षण आपला काही संबंध नसताना सुद्धा त्यांचं चांगलं व्हावं. हिचा तर हीच विचार करते काही काळ असं मी त्याचं पत्नी आहे ना, त्यांनी त्याच्या पृथ्वीवर वागली आहे, त्याचं कल्याण झालं असतं तर, त्यांनी पण शिवमहापुराण ऐकलं असतं तर. आणि डोळे पाणावले तिनं. अर्थात पार्वती देवीनं दाखवलं नाही तिनं असं करून. कारण आपले प्रॉब्लेम लोकांना कशाला? मला इथे ठेवून घेतलंय, मला झाकलून देतील. बर, त्याचा उद्धार करायचं माझ्यात नाही सामर्थ्य, माझा उद्धार झाला. पार्वती देवीने असा गालावरून हात फिरवला, बाळा का रडतीयस? काही नाही, खरं सांग आई, माझा उद्धार झाला शिवमहापुराण श्रवणाने, त्याचा नाही होणार. हसल्या, किती चांगली आहेस ग तू. तो तुझ्याशी जीवनभर वाईट वागला, तो खूप विचित्र वागला, पण तू मात्र त्याचं कल्याण होण्याची इच्छा करतेस. तुझ्या इच्छेकरता मी त्याचा उद्धार करते. तुंबरू कम ह्या. जसे नारद भगवंताचे पार्षद आहेत तसे तुंबरही भगवान शंकरांचे पार्षद, म्हणजे त्यांच्या जवळ राहणारे आणि कीर्तन छान करणारे. जा, त्याला शिवमहापुराण ऐकवा. टीम निघाली, काही शिवदूत निघाले, तुंबर निघाले, अनेक वादक निघाले आणि विंध्याद्री पर्वताच्या दऱ्याखोऱ्यामध्ये असणाऱ्या या बिंदुक नावाच्या त्या जन्मीचा जो ब्राह्मण, त्याचं पिशाच झालं होतं, त्याच्या समोर येऊन दाखल झाले आणि सगळ्यांनी सा सा रे गा पद सा, आणि सगळ्यांनी सांगितलं आम्ही तुला शिवमहापुराण ऐकवायला आलो. तो पळूनच गेला. जय महाकाल, जय महाकाल, जय महाकाल सरकार, जय जय महाकाल सरकार. बोला, जय जय महाकाल, महाकाल सरकार, महाकाल सरकार, जय जय महाकाल, जय महाकाल, महाकाल सरकार, जय जय महाकाल सरकार. जय जय महाकाल, जय महाकाल, महाकाल सरकार, जय जय महाकाल सरकार, महाकाल सरकार, जय जय महाकाल, जय महाकाल, महाकाल सरकार, जय जय महाकाल सरकार, जय जय महाकाल, जय 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 महाकाल, जय महाकाल, जय महाकाल सरकार, जय जय. बोला, जय जय महाकाल, जय महाकाल, जय महाकाल सरकार. जय जय महाकाल, जय महाकाल, जय महाकाल सरकार, जय जय महाकाल सरकार, जय जय. महाकाल सरकार, जय जय महाकाल सरकार. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय,
तो इकडून तिकडं पळायला लागला. कथा सगळ्यांना आवडत नाही. आजही पळतात नाही पिशाच. आईला सोडतात नाही, निघून जातात आणि न्यायला येतात. 15 मिनिटं बसली तर काय होणार आहे. पण याच्यात जातील. मोबाईल घ्यायचा आणि किलोमीटर विचार करा याचा की का होतं असं. आपल्या इथे जवळपास मंदिर असतं, कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार असतो, 2-3 दिवस आलेला असतो, 5 दिवसाचा 7 दिवसाचा उत्सव. जाऊन बसावं असं कुटुंब, असं परिवार, मुलांना घेऊन जावं, छान कीर्तन ऐकावं, छान गोष्टी. बिघडलं काय? होतं का बघा ना. नाही होत. आपल्याला आपलं कल्याण नकोय. नंतर तक्रार करतो आपण, आमची मुलं आमची ऐकत नाही. कशी ऐकतील? त्यांनी ऐकलाय का श्रावण बाळ? आपल्या मुलांना फक्त आपण पैसे मिळवायला शिकवतो. आपल्या मुलांना सज्जनता शिकवली पाहिजे ना. त्यांच्या डोक्यात ज्ञानोबा तुकोबा घातले पाहिजेत, रामदास स्वामी पाहिजेत ना. चित्रपटन नेतो की नाही आपण? झुकेगा नाही, रुकेगा नाही, थुकेगा नाही, सुकेगा नाही. विचार करा. आज जागतिक समस्या होई की ज्यानं कल्याण होतं तिथे आपल्याला जायला नको. बरं, तुम्हाला मी हे सांगतोय म्हणजे माझ्या मुलाकरताही मी सांगतो की माझ्या मुलाला हे और नाही, त्यांनी पण गेलं पाहिजे. कुणाचंही ऐक, तू माझं ऐक असं नाही. शांत बसून भागवत ऐक, शांत बसून गुरुचरित्र ऐक, शांत बसून ज्ञानेश्वरी दासबोध ऐक. शांत बसून ऐकणे हा मर्माचा भाग आहे. फक्त एवढ्या करता माणसाला वेळ नाही. त्याला टुरिझम पाहिजे. तीर्थाटन कमी, पर्यटन जास्त झाले की नाही बोला. मला माझ्या मुलांच्या कल्याणाची तळमळ असती तर त्याच्याकरता जे करायला पाहिजे ते मी केलं असतं. पण आज आमचाही गैरसमज असा आहे की माझ्या मुलांनी पैसे मिळवले की झालं का, आणि म्हणून आमची जीवन उद्ध्वस्त होत चालली आहेत. डिवोर्सचं प्रमाण किती वाढलंय माहितीये का? जेवढे विवाह होत आहेत त्यातल्या 70% डिवोर्स होत आहेत. व्यसनांचं प्रमाण किती वाढलंय माहितीये का? साधारणतः प्रत्येक घरात व्यसनी लोक आहेत. सज्जनता कमी होत चालली की नाही बघा. आणि याच्यावर मात करायची असेल तर एकमेव उपाय आहे त्याला. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे सोपे. तुम्हाला वैकुंठनाथाला घरी आणायचंय, नीट आहे का? वैकुंठाला, स्वर्गसुखाला घरी आणायचंय, एकच करा. तुका म्हणे सोपे वैकुंठासी जाता. 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 रामकृष्ण कथा हेची वाट निरेगम रे मग. रामकृष्ण कथा हेची वाट. रामकृष्ण कथा हेची वाट. तुका म्हणे सोपे वैकुंठासी जाता. रामकृष्ण कथा हेची वाट. चित्तावर कोरून घ्या. भगवंताची कथा ऐकायला गेलं पाहिजे. एवढा एकमेव. तुम्ही सगळ्या संतांकडे जाऊन बघा. कुणी नाम घेतलंय, कुणी तीर्थयात्रा केली आहे, कुणी अमुक अनुष्ठान केलंय, कुणी तमुक अनुष्ठान केलंय. दुसरं त्यांनी केलेलं नाहीये असं तुम्हाला कळेल. कुणी पूजा केली रामकृष्ण परमहंसांनी, त्यांनी बाकी नाही काय केलं. गोंदवलेकर महाराजांनी नाम घेतलं, बाकी नाही काय केलं. पण या कोणीतरी अध्यात्म श्रवणाचा अनादर केल्याचं कानावर आहे का तुमच्या? एक गोष्ट तुम्हाला कॉमनली केलेली दिसेल सगळ्यांनी. शांत बसून एक तर प्रवचन कीर्तन केली किंवा ऐकली. ज्ञानोबा घ्या, तुकोबा घ्या. तुकाराम महाराज सांगतात, जेव्हा गावात यायचो तो मी फक्त कीर्तनाला यायचो. मला कीर्तन कळायचं नाही, पण मी मागे उभा राहायचो.
मागे पुढे उभा त्याचे धरावे ध्रुपद. अभंग आहे. मी टाळ घेऊन उभा राहायचो आणि तेवढं ध्रुपद गात राहायचो. आणि होता 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 मला उजाडलं. एकदम खटकन लक्षात आलं, अरे मी हे केलं पाहिजे. आणि मग एकांतात जाऊन बसलो भंडाऱ्याला आणि तिथे पांडुरंगाने मला दर्शन दिलं. नामदेव महाराज बघा, महाराष्ट्रातून प्रचार करत 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 ते पंजाबमध्ये गेले. पंजाबमधले उडिया शिकले. उडिया भाषेमध्ये, पंजाबी भाषेमध्ये अनेक अभंग केले. त्यातले 64 अभंगांना गुरु ग्रंथ साहेबामध्ये जागा मिळाली की नाही? रामदास स्वामी घ्या, समर्थांचं वर्णन सांगतात की आम्ही नारदांना पाहिलं नाही, पण करी कीर्तने नारदा सारखाची. समर्थांनी तर इथपर्यंत लिहिलं, अनहिताला आरंभ झाला. कुठून समजावं? अध्यात्म श्रवणाबद्दल अनादर वाटायला लागला की पक्क समजावं आपल्या अनहिताला आरंभ झालाय. श्रवणाचा अनादर आळसे करी जो नर, तयाचा होय अपहार स्वहित विषयी. तेव्हापासून सगळी पिशाच्य पळता येतच. त्यांना कुठेतरी जाऊन काहीतरी धोंड्यावर पाणी घालायचंय. पण पाण्यात आणि धोंड्यात काय तत्व आहे ते इथे सांगितलं जातं. ते करू नका असा मुद्दा नाहीये, ते करा. पण त्याचा सुद्धा मूल्य तेव्हा वाढेल जेव्हा त्याचं मूल्य कळेल. आता काय करणार हो? बरं, त्या चंचुलेनी शब्द दिलाय पार्वती देणं, काहीतरी करून माझ्या नवऱ्याचा उद्धार करावा. उद्धार श्रवणाशिवाय नाही. अहो, त्या वावटळी सारख्या त्या पिशाच्याला त्या सगळ्या शिवदूतांनी धरला. वर्णन आहे बरं, नुसता धरला नव्हे, त्याला वाऱ्याला बांधायचं आहे. त्या वाऱ्याला बांधायला कसल्या प्रकारच्या दोऱ्या वापरल्या असतील? ह्या दोऱ्या तर चालणारच नाहीत. करकचून बांधला. कशाला? कथा ऐकण्याकरता. समोर बस, मी तुला कथा ऐकवणार आहे. तो ओरडायला लागला, ओ नको नको, नाही का ते इंजेक्शन देताना ओरडतात. अहो, त्याच्या तोंडामध्ये बोळा कोंबला. वाटतं की नाही असं एकेकाला बसून ऐकलं पाहिजे मंत्र्यांना? मेल्याना ऐकायला जायला वेळच नसतो. वी हॅव नो टाइम, वी हॅव नो टाइम. आता हारले ताय भरपूर टाइम आहे तरी जातात का बघा. कानाला काही करताच येत नाही ना, त्यामुळं त्याच्या कानातनं कथा जायला लागली. ऐका, एका झाडाला करकचून बांधला, ओरडतोय, तोंडामध्ये कापडाचा बोळा कोंबला, कान बंदच करता येत नाहीत, आणि त्याच्या समोर शिवकथा सुरू झाली. शांतपणानं शिवकथा. एक एक दिवस जसा पुढे जायला लागला तसा तो ढिला पडला आणि त्याला कळलं यात माझं कल्याण आहे. मग त्याला सोडला, तोंडातला बोळाही काढला. त्याला कुठं जावं असं वाटेना. पुढं काय झालं? आणि त्या पिशाच्याच्या देहामध्ये जे काही अश्रू असतील ते त्याचे अश्रू व्हायला लागले. आणि पाहता 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 2-3 दिवसानंतर तो आमूलाग्र बदलला. त्याच्या कन्सेप्टच बदलल्या. त्याला कळलं मी नको तिथे सुख शोधलं आणि सुख शोधता शोधता मी दुःखीत झालो. सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकून आले. भजन सकळ गेले, चित्त दुश्चित्त झाले. भ्रमित मन वळे नाही तते आकळेना. परम कठीण देही देह बुद्धी कळेना. चुकलो देवा, चुकलो, चुकत गेलो. माझ्या त्या पत्नीलाही मी चुकायला भाग पडलं. इतकी प्रामाणिक पत्नी, तिच्या नावानं रडायला लागली. आणि पाहता 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 7 दिवसानंतर त्यानं आपल्या शरीराकडे पाहिलं. शरीराचा रूपच पालटलं होतं. भयंकर पिशाचं विद्रूप शरीर त्या पिशाच्याचं एकदम सुडौल झालं होतं. आणि त्याला एका शिवदूताचं रूप प्राप्त झालं होतं. जसा एखादा पेंटर नुसते असं काहीतरी आउटलाईन काढून घेतो आणि जेव्हा चित्र तयार होतो तेव्हा छान सुंदर असा एखादा राजा तयार झालेला असतो. तिथे सुरुवातीला तो आउटलाईन काढून घेतो तेव्हा काय असं वाटतं, पण कलर्स भरत गेला त्यामध्ये तो
रंग भरत गेला, त्याची टोपी, त्याची तलवार, त्याचा तो घोडा, अरे काय सुंदर हो असं वाटेल. आणि खूप आनंद झाला आणि त्यानं साष्टांग त्या तुंबरू नावाच्या गंधर्वाला नमस्कार घातला, कारण त्यानं शिव महापुराण ऐकवलं होतं ना. साष्टांग नमस्कार घातला तुंबराने आणि सगळ्या शिवदूतांनी त्याला असा प्रेमाने धरला. विमानात त्याला बसवला आणि शंकरांकडे नेला. शंकरांना साष्टांग नमस्कार घातला. शंकर पार्वती म्हणाले, आम्हाला नको नमस्कार घालू, जिच्यामुळे उद्धार झाला तिला नमस्कार घाल. तिला तिथे पाहिल्यावर तो खूप आनंदी झाला. तो गेलेल्याही पितरांचा उद्धार करणारं शिव महापुराण आहे. नरकात पडलेल्याला उचलून स्वर्गात ठेवणार आहे. होय, काय ताकद असेल याची. फक्त एकाग्रतेनं श्रवण, काही नाही अपेक्षा. तुम्ही त्या तुंबाराला रुपया टाका नाही, आरती त्याची ओवाळा नाही, त्याच्या गळ्यात हार काही नको, त्याला फक्त ऐका. किती सोपं आहे हो. आपल्याला वाटेल ही पूर्वीची कथा सांगतोय, आत्ता माझ्या गुरुजींनी एक कथा सांगितली. बरं, आत्ता घडलेली घटना आहे. उत्तर भारतामध्ये मुडारा नावाचं गाव, आत्ता घडलेली घटना आहे. काय या 5-50 वर्षात, 10-20 वर्षातलीच असेल. तिथे एक चमत्कार झाला. एक शिवमहापुराण सांगणारे, भागवत सांगणारे, प्रवचन करणारे महात्मा, एक सज्जन आपल्या शिष्यांसह आले होते तिथे. मुडारा गाव, उत्तर प्रदेशातलं. आणि ते संध्याकाळचा जप बीप करून असे अंथरुणावर निघाले. इतक्यात तिथे स्त्रीभूत प्रगट झालं. हे मी मानतो नाही, मी मानत नाही, त्यात अडकू नका बरं. आपली आज्ञा बायको मारत नसते वांग्याच्या भाजीची. काही फार मोठं आपल्याला आम्ही नाही, वी डू नॉट बिलीव्ह इन गॉड, वी डू नॉट बिलीव्ह इन घोस्ट. काय आपल्या बिलीव्हवर अवलंबूच नाहीये. किंवा तरी ही गोष्ट कठोर स्वतःला सांगून टाकावी की माझ्या ज्ञानाच्या प्रांताच्या बाहेर खूप काही आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जर भूतप्रेतांची उदाहरणं ज्ञानेश्वरीत दिली असतील, रामदास स्वामींनी दासबोधामध्ये भूतप्रेतांची उदाहरणं दिली असतील, तर काहीतरी त्यात आहे. ती भूतयोनी नावाचं काहीतरी असणार आहे, एवढ्यावर फक्त विश्वास ठेवा तर कळलेले आहे दृष्टांत. स्त्रीभूत प्रगट झालं आणि ते म्हणालं की माझा उद्धार करा. ही हु हा हा असं ते म्हणले, फुकट नाही करणार. गेल्यावर प्रॉब्लेम काय झाला होता त्या महात्म्यांना जो रोज छोटासा हवन करायला लागायचं आणि त्याला चांगलं तूप लागायचं, आणि तूप संपलं होतं त्याच्यावर. बाजारात जाऊन बघून आले सगळे, पण कुठंच नव्हतं. आता इमिजिएट ह्याच्याकडे मागूया. ते म्हणले फुकट नाही करणार. मग काय, मला 5 डबे तूप दे. आमच्या शिष्यानं जेवतानाच लागतं आणि हवनालाही लागतं. ती म्हणाली झालं काम तुमचं, पण माझा उद्धार करा. दुसऱ्या दिवशी त्या गावचे पाटील सरपंच कोण मुख्य होते, त्यांच्या मुलीला ते भूत लागलं. मुलीला का सुनेला कोणाला तरी लागलं. मांत्रिकाला आणलं. ते मोरपिसाने असं असं करतात ना, ते मी नाही जाणार, मी नाही जाणार, मी नाही जाणार. मग काय केल्यावर जाशील. हे गावात एक महंत आले, त्यांच्याकडे एक शुद्ध गाईच्या शुद्ध तुपाची व्यवस्था करा, 4-5 डबे, मग मी जाईन. ते म्हणले करतो बाई. कुठनं तरी शेजारून मागून दिलं ते तूप. मग गेलं ते भूत. आता ते भूत तिकडं गेलं, ते स्त्रीभूत होतं ते तिथे गेलं. आणि ते म्हणाले माझा उद्धार करा. ती बोलू लागली माझा उद्धार करा. त्या साधूनं प्रश्न विचारला, काय करू म्हणजे तुझा उद्धार होईल. ती म्हणाली शिव महापुराण करा. शिव महापुराणाची कथा आयोजित करा. त्या सरपंचांना भेटले ते आणि सांगितलं असं असं आपण करूया का. जे पिशाच्च तुम्हाला लागलेलं होतं त्यांनी माझ्यापर्यंत. तो सरपंच म्हणाला फार बरं होईल, कटकटच आहे मला.
आणि मोठा मंडप बिंडप घातला त्यांनी. आता काही वर्षातली घटना आहे. आणि विशेष म्हणजे फक्त ते एक स्त्रीभूत नव्हे, पुष्कळ भूत तिथे ऐकायला आली शिव महापुराण. आणि सगळ्यांचा उद्धार त्या एका शिवपुराण कथेने झाला, असं माझे गुरुजी सांगत होते परवा. मी म्हटलं थांबा, मी लिहून घेतो. मला हे काय जुन्या भूतापेक्षा नवीन भूत सांगितली की लेटेस्ट असतात ना ती. त्यातलं मर्म काय तेवढं बघूया आणि थांबूया. तिलंगच शिव महापुराण त्या चंचुलेनी पण ऐकलं. आत्ता ऐकताना आपण त्या बिंदुगाचं नाव ऐकलं, ते ऐकलं. त्या दोघांची कथा ऐकताना मानसिकता काय होती एवढा मुद्दा बघायचा आणि थांबायचा. त्याकरता मी एक तुलसीदासांचं पद आपल्या समोर ठेवणार आहे. नैवेद्य आणू का? 10 मिनिट, 5-7 मिनिटांनी. तुलसीदास म्हणाले, कथा ऐकताना किंवा देवासमोर जाल, सद्गुरूंसमोर जाल, संतांसमोर जाल, तेव्हा त्यांना आपल्याबद्दल करुणा येईल असं कुठंतरी वागावं. अभिनय नकोय करायला. फक्त कल्पित अहंकार फेकून द्यावेत आणि म्हणावं, देवा किती तुझे भक्त आहेत रे. मला काल दर्शनाला गेलो तेव्हा हेच वाटलं, किती मोठे मोठे भक्त होते. आणि बेलाच्या पाट्या आणल्या होत्या, कोणी काय आणलं होतं. मी कोण आहे काय? कोणी केवढ्या अब्जावधीच्या देणग्या देतात, सोन्याचे मुकुट अर्पण करतात, चांदीच्या वस्तू अर्पण करतात की नाही? आपण कोण आहोत? आणि खूप महान असतात लोक. हे पद ऐका. तुलसीदास म्हणाले, कौन कुटील खल कामी मौसम, कौन कुटील खल कामी. देवा माझ्याशिवाय माझ्यासारखा कोण आहे रे इतका पापी? जही तन दियो ताही बिसरायो, जही तन दियो ताही बिसरायो, जही तन दियो. ज्यांनी मला एवढं चांगलं शरीर दिलं त्या आई वडिलांना पण मी विसरलो रे. जाही तन दियो ताही बिसरायो, ऐसो नमक हरामी. मौसम कौन कुटील खल कामी, मौसम कौन कुटील खल कामी. बाढ़े कथा पार नहीं लियो, बाढ़े कथा पार नहीं लहियो. थोड़े में सहियानी, थोड़े समझ सहियानी. मौसम कौन कुटील खल कामी, मौसम कौन कुटील, कौन कुटील, कौन कुटील खल कामी. काही दिवसापूर्वी अत्यंत दुष्ट, दुसऱ्यांना त्रास देणारं हे पिशाच, स्वतःचं कल्याणही ज्याला समजत नव्हतं असा भयंकर असणारा हा बिंदू आज उद्धार झाला त्याचा. चंचुलाला, आपल्या पत्नीला त्यानं धन्यवाद दिले. पाप्यातला पापी, नरकात सुद्धा ज्याला जागा नाही इतका वाईट वागणारा, केवळ एका शिव महापुराणाच्या श्रवणाने जर त्याचं कल्याण होत असेल तर किती चांगली असेल शिवकथा. पुन्हा ती शिवकथा अत्यंत पवित्र ठिकाणी व्हायला अजून दुर्लभता लागते. माझ्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाकाल असं ज्याला म्हटलं जातं. या उज्जैनीच्या कणाकणात शंकर बसलेले आहेत असं म्हणत असत. इथे विक्रमादित्यासारखे
बरं, मोठे मोठे राजे होऊन गेले. भर्तृहरीसारखे नवनाथांपैकी मोठे मोठे राजे इथं होऊन गेले. याच क्षिप्रा नदीच्या तीरावरती भगवंताचा पूर्णावतार असं ज्याला म्हणतो तो गोपालकृष्ण शिकायला येऊन राहिला. बलराम दादा, सुदामदेव आणि गोपालकृष्ण याच क्षिप्रा नदीनं किती लोक पाहिले असतील हो. जमिनीचं पिल्लू असं ज्याला म्हणतात, जमिनीचं लाडकं लेकरू मंगळ, हा इथे जन्माला आला, इथं डिलिव्हरी झाली बरं तिची. धरणी गर्भ संभूतो विद्युत्कांती समप्रभम कुमारम शक्तिहस्तंच मंगलम प्रणमाम्यहम. ज्याचं जमिनीचं काम होत नसेल त्यांनी मंगळाला प्रार्थना करावी. मुलाचा ऐकतो ना, मुलाचा ऐकते आई. आणि कालभैरवाचाही जन्म यात येणार आहे. आजच संध्याकाळी होईल बहुतेक. या कालभैरवनाथाचे अत्यंत उग्र स्थान, निगेटिव्ह एनर्जीलाही निगेटिव्हिटीची काल मी दर्शनाला तोच काय असेल बरं इथं पावर, काय असेल बरं, हे सगळ्या शक्ती भरलेल्या आहेत बरं देवी भागवताच्या आधाराने. निगेटिव्हिटी खूप असते आपल्या जीवनात, आजूबाजूच्या लोकांच्या कुठल्याही कारणाने. या निगेटिव्हिटीला संपवणारा कालभैरव आहे. एकदम जबरदस्त, हारच नाही त्याची. फक्त शंकरांचा म्हणून तो गण आहे, पण बाकी जगात कायम विजय त्याचा. असा कालभैरव जिथे आहे, अशा अतिशय पवित्र ठिकाणी आपल्याला आजपासून बसायला मिळणार आहे. त्यातले झाले आता सकाळचे 2-3 तास. दुपारी बरोबर 5 वाजता आपण बसू. विश्रांती घ्या, म्हणजे इथे विश्रांती भरून काढावी लागणार नाही. मेंदूत साठवणं, पक्क करणं महत्वाचं आहे. यांनी काही केलेलं नाही बाकी बरं, फक्त ऐकलंय आणि उद्धार झालाय. परीक्षितने काय केलंय? तो माळ घेऊन बसायचं का? तुम्ही तिकडे सांगत राहा, मी जप करतो. मला हे कळत नाही, जप करणारे लोक कथा कशी ऐकतात. करतात बघा काही लोक, अशा आमच्या समोरून बसतात. म्हणजे इकडेही काम चाललं आणि तिकडेही काम चाललं. म्हणजे इकडेही लक्ष नाही, तिकडेही लक्ष नाही. त्यावेळेला काही नाही करायचं, जपही नाही करायचा, फक्त एकाग्रतेनं. शुकदेव म्हणले, राजा 2 कान पुरेसे नाहीत, सर्वांगाचे कान कर. परवा शेवटची विकेट मिळेपर्यंत सर्वांगाचे कान केले होते की नाही आपण? हाताचे कान, कानाचे कान, डोळ्याचे कान, ओठाचे कान, चहा. तेच इथं आपल्याला करायचं. खूप काही अवघड नाहीये, तेच इथं लावा की झालं. एक स्तोत्र म्हणूया आणि थांबूया. आपल्याला दिलेलं आहे ते स्तोत्र. शिवमानस पूजा शंकराचार्यांनी लिहिलेली आहे, आद्य शंकराचार्यांनी. आणि उज्जैनीला ते आलेले असताना त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलंय शंकरांनी. बरं, जिथे जिथे जातात तिथे शंकरांनी दर्शनच दिलं. म्हणून स्वतः आचार्यांनी केदारनाथलाच समाधी घेतली, तिकडेच आहे त्यांची. आणि स्वतः शंकरांचाच अवतार म्हटलं जातं शंकराचार्यांना. तर त्यांनी लिहिलेली शिवमानस पूजा आपल्याला म्हणायची आणि लगेच थांबायचं आपल्याला. रत्नै कल्पितमासनं हिमजलै स्नानञ्च दिव्याम्बरं नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनं जाति चम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यतां सौवर्णेन वरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसम् रम्भाफलं पानकं शाकानामयुतं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया भक्त्या प्रभो स्वीकुरु छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा हेतस्समस्तं मया संकल्पेन समर्पितं तव पूजां गृहाण प्रभो आत्मा त्वं गिरिजामति सहचराः प्राणान् शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगरचना
निद्रा समाधि स्थिति संचार पदयो प्रदक्षिण विधि स्तोत्राणि सर्वागिरो यद् कर्म करोमि तद्दखिलं शम्भो तवाराधनं करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो हरे राम 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 हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे कृष्ण बोला हरे राम हरे